ओठांचा असा पाऊट केल्याशिवाय, ओठांचा असा चंबू केल्याशिवाय मस्कारा लावता येणं शक्यच नाहीये का? कारण मला तरी नाही जमत, हे आपोआप होतंय माझ्याकडून. तुमच्याकडूनही होतं का? आणि आता मी ऑडिशन रेकॉर्ड करायला सुरुवात करेन. मी रिंग लाईट कुठे सेट केलेला आहे तेही तुम्हाला दाखवते. की प्लेन बॅकग्राऊंड असावी ऑडिशन शूट करताना, असा सगळ्या कास्टिंग डिरेक्टर्सचा आग्रह असतो. असे माझ्यासाठी कॉफी घेऊन आलेला आहे ना. थोडंसं निगेटिव्ह शेड्स कॅरेक्टर आहे, त्यामुळे सध्या जरा असा हा खुन्नसवाला भाव आहे. दॅट्स इट. तो मी अशीच रेडी राहून त्यांच्या फीडबॅकची वाट बघणार आहे आणि जे काही येईल त्यानुसार परत शूट करावं लागलं तर तसं करून पाठवेन. आणि ओके आलं तर मग काय, डन फॉर द डे. हाय, गुड मॉर्निंग. मी संपदा असीम आणि वेलकम टू माय चॅनल. मी विचार केला की आपण व्लॉगसुद्धा करून बघूया. सो आजचा हा व्लॉग. आणि आज ना मला एक ऑडिशन करायची आहे. एका हिंदी मालिकेसाठी ऑडिशनचं स्क्रिप्ट आलेलं आहे आणि ती घरूनच मला रेकॉर्ड करून पाठवायची आहे. सो आय थॉट मी ऑडिशनची कशी तयारी करते आणि कशी असते सगळी प्रोसेस, हे सगळं मी शूट करावं आणि तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावं. लेट्स गो. सो सगळ्यात आधी मी जे काही मला स्क्रिप्ट आलेलं असतं ना ऑडिशनचं, ते एका वहीत लिहून काढते. ही माझी ऑडिशनचीच वही आहे आणि काही संपून आता ही नवीन सुरू झालेली वही आहे. तर आता याच्यामध्ये मी ही नवीन माझी ऑडिशनची स्क्रिप्ट लिहून काढणार. लिहून काढल्याने काय होतं ना, एकतर पाठ करायला त्याचा फायदा होतो. मला ती माझी पद्धत आहे. आणि ऑडिशन शूट करताना एकतर मोबाईलमध्ये आपण बघू शकत नाही, कारण त्याच्यावरच रेकॉर्डिंग सुरू असतं आणि मग परत स्क्रीन काढा, ते बघा. त्याच्यापेक्षा समोरच ही वही ठेवलेली असते आणि काही अडलं तर त्यात बघायला मला सोपं जातं. सो पहिली स्टेप, ऑडिशनची स्क्रिप्ट लिहून काढते. आता लिहून झाल्यानंतरची दुसरी स्टेप, वाचणे आणि पाठ करणे. पाठांतर तर झालेलं आहे. आता पुढची तयारी. सो बेसिकली आता मला तयार व्हायचं आहे. सगळ्यात आधी मी आंघोळ करून येते, मग मेकअप, हेअर, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतो. इट्स लिटरली एक 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. 2-3 मिनिटांचीच ऑडिशन असते, पण तयार व्हायला खूप सारा वेळ जातो. सो पटकन सुरुवात करूया. मी लगेच आंघोळ करून येते. सो आता माझी आंघोळ झालेली आहे आणि मी मेकअपला सुरुवात करते. सगळ्यात आधी मॉइश्चरायझर. हे ते स्नेलवालं व्हायरल जे होतं ना, ते मी इंस्टाग्रामचंच रील बघून ऑर्डर केलं होतं. दिसतं का असं, कसं दाखवायचं मला माहीत नाही अजून, पण मी त्याचं नाव लिहिते खाली. हे खरंच छान आहे. याच्यावर मेकअप खूप चांगला बसतो आणि पटकन अब्झॉर्ब होतं. एकदम ऑइली नाही आहे, काही क्रीमी नाही आहे, असं वॉटर जेलीसारखं आहे. सो माझी स्किन ऑइली असल्यामुळे मला हे सूट करतं. मेकअप मी शेअर करण्यात मला काही पॉईंट नाही वाटत, कारण इतके छान त्यातले तज्ज्ञ यूट्यूबर्स आहेत आणि खूप चांगले चांगले मेकअप रुटीन्स यूट्यूबवर ऑलरेडी आहेत. मी अजूनही शिकतेच आहे आणि आय एम नॉट अ प्रो. त्यामुळे मी मेकअपचं ज्ञान देणं म्हणजे जरा जास्तच होईल. यू डोंट नीड इट फ्रॉम मी. मी फक्त करता करता माझ्या पहिल्या बेसिक स्टेप्स काय असतात ते सांगते. सगळ्यात आधी स्किन केअर. तुम्ही बघितलंच, मी सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्याच्यानंतर प्रायमर. कॅरेक्टरनुसार जर आपल्याला ग्लॉस हवा असेल, असं ग्लॅमरस हिंदी सिरियलला लागणारा लुक असेल तर थोडं शाईन असलेला प्रायमर वापरते, नाहीतर मॅट फिनिशचा प्रायमर वापरते. एल्फ कॉस्मॅटिक्सचा वापरते मी मॅट फिनिशसाठी. आणि मॅकचा आहे तो माझ्याकडे इल्युमिनेटिंग प्रायमर आहे, तर मी तो कॅरेक्टरच्या नुसार कुठला तरी एक प्रायमर वापरत असते. नंतर फाउंडेशन. पण मी आधी डोळ्यांचा मेकअप करते, कारण आयलायनर लावताना मी अर्ध्याहून अधिक वेळेला माती खाल्लेलीच असते. त्यामुळे मग सगळंच खराब होण्यापेक्षा तो पटकन तेवढासा मेकअप काढून करणं मला बरं पडतं. त्यामुळे मी आधी आय मेकअप करते आणि मग सगळ्या चेहऱ्याचा मेकअप करते. असं आहे. आता मी करताना जर काही शूट करता आलं तर ट्राय करेन, पण ॲक्टर्सना कधी कधी खूप जास्त कव्हरेज लागू शकतं कॅमेराच्या नुसार. मग मी जनरली शूट करत असते तेव्हा हे मेकअप स्टुडिओचं कन्सिलर आणि याच कंपनीचं फाउंडेशन वापरते. सो स्टार्ट करते. मी आधी ब्रशने सगळं ब्लेंड करून घेते, कारण आधीच जर आपण ब्युटी ब्लेंडर वापरायला घेतला ना तर हा खूपसं प्रॉडक्ट शोषून घेतो आणि मग इतकं छान महागडं प्रॉडक्ट सगळं वेस्ट होतं. सो
आधी ब्रश. मेकअप स्टुडिओचं फाउंडेशन संपत आलं आहे आता ऑलमोस्ट हे असं. तर मी हे वापरते. आधी डोळे. बाय द वे मेकअप करणं फार अवघड काम आहे हा. माझी सासू शुभांगी लाटकर, तुम्ही सगळे ओळखतच असाल, उत्तम ॲक्टर तर आहेच ती, पण ती इतका अप्रतिम मेकअप करते. तिनेच मला शिकवला, म्हणजे शिकवायचा प्रयत्न केला. तिच्या इतका तर काय, तिच्या लाईक 20% मला अजून जमत नाही, पण तिने प्रयत्न खूप केला मला शिकवायचा. आणि मुळातच माझ्या हातांवरच थोडासा कमी कंट्रोल आहे. काहीतरी पडत असतं, फुटत असतं माझ्याकडून, त्यामुळे मेकअप फार पुढची गोष्ट. पण मी शिकते. सगळ्यात असा धडकी भरवणारा प्रसंग काय असतो तर आय मेकअप. कारण मी इतकी चुकत असते कायम. अर्थात ते करेक्ट करता येतं, पण तरी म्हणजे आय जस्ट नेव्हर फील कॉन्फिडंट अबाउट माय आय मेकअप. बघितलं आत्ता पण अचानक असं फार ते डार्क झालं आहे. आय डोंट थिंक मी हे बोलत बोलत करू शकणार आहे. मी करते शांतपणे. माईकची बॅटरी अचानक संपल्यामुळे या क्लिपला आवाजच आला नाही, पण मी म्हणते की ओठांचा असा पाऊट केल्याशिवाय, ओठांचा असा चंबू केल्याशिवाय मस्कारा लावता येणं शक्यच नाही आहे का? कारण मला तरी नाही जमत. हे आपोआप होतंय माझ्याकडून. तुमच्याकडूनही होतं का? झाला बाबा. आणि आता हे जमले तर बाकी इज जस्ट केक वॉक. तो करेल. आणि मी किती वेळ करते माहितीये का? ऑफकोर्स मध्ये मध्ये बाकीची कामं सुरू होती, पण 40 मिनिट झाले मी हेच करते. आज थोडासा वेळ पण जास्त होता. मला संध्याकाळपर्यंत पाठवायची एवढीशी. पण हे कायमच असं असतं असं नाही ना. कधी कधी असं आधे घंटे में चाहिए असंही असतं. मग काय असं ऑडिशन येईच बसणं वगैरे सुद्धा काही नाही. पटकन तयार व्हायचं, एकदा वाचायचं आणि पटकन करायची, असंही करावं लागतं. डिपेंड्स. पण आज जरा निवांत आहे सगळं, सो म्हणूनच असं शूट वगैरे करत बसतो. आता मी करणार आहे हेअर. आज काही फार करायचं नाही आहे, जस्ट नॉर्मल बन आहे. पण आधी मला केस वाळवायला लागतील आणि मग मी स्टाईल करायला सुरुवात करेन. सुरू करते पुढची स्टेप. बाय द वे मी काय बावळटपणा केलाय यार. माईक इथे असा लावला, तिकडे रिसिव्हर अटॅच केलेला आहे, पण रिसिव्हर सुरूच नव्हता केला. काय करणार आता? त्यामुळे जर तुम्हाला असं मध्ये मध्ये शिट्ट्यांचा वगैरे आवाज आला असेल आणि जरा काही इरिटेटिंग साऊंड्स तुम्हाला ऐकावे लागत असतील ना, तर सॉरी, माफ करा, पण बावळटपणा केला. आता सुरू आहे. हां, आता आय थिंक बरा येईल. पण आता हा आवाज इरिटेटिंग करू. हेअर सुद्धा झालेले आहेत. चेंज केल्यानंतर परत फिनिशिंग करावं लागेल असते, मी जरा नीट करेन. पण ऑलमोस्ट तयार आहे. मेकअप हेअर डन. आता मी चेंज करून येणार. पुन्हा एकदा स्क्रिप्ट रिवाईज करेन, कारण आता बराच वेळ गेलेला आहे मध्ये. सो आता मी पुन्हा एकदा 1-2दा वाचून घेईन आणि मग मी शूट करेन. आय डोंट नो मी ऑडिशन शूट करतानाचं तुम्हाला दाखवू शकणार आहे की नाही. असीम आहे ॲक्च्युली आज घरी. मी त्याला विचारते, त्याने जर फार भाव खाल्ला नाही तर मी ऑडिशन शूट करताना किंवा परफॉर्म करताना कदाचित. हा आहे माझ्या आजच्या कॅरेक्टरचा लुक. एका गव्हर्नमेंट ऑफिसरचं कॅरेक्टर आहे, पण ही इन्फॉर्मल काइंड ऑफ अ मीटिंग आहे, त्यामुळे हा लुक मला देण्यात आलेला होता. रेफरन्स लुकची इमेज मला पाठवली होती आणि तसा मी क्रिएट केलेला आहे. हां, ये. असीम माझ्यासाठी कॉफी घेऊन आलेला आहे. ये ना. त्याला फ्रेममध्ये यायला अजिबात आवडत नाही, पण कॉफी. आता माझी ऑडिशन नक्की छान होती. ॲक्च्युली गरज होती. हां. सो फायनली माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी ऑडिशन रेकॉर्ड करायला सुरुवात करेन. मी रिंग लाईट कुठे सेट केलेला आहे तेही तुम्हाला दाखवते. असा मी इथे रिंग लाईट सेट केलेला आहे आणि या स्टँडवर हा फोन आता लावून मी ऑडिशन शूट करायला सुरुवात करेन. हे असं
मागे काही खटकत असेल ना तर ती आवरावरी सुद्धा स्वतःलाच करावी लागते. जसं की आता इकडे पण पसारा पडलाय, माझे कंगवे मेकअपचं वगैरे पडलंय, ते आवरून आधी सगळी फ्रेम क्लीन करून ती दिसायला छान दिसेल अशी करून मग ऑडिशन सुरुवात करावी लागते. सो आता आधी ही सगळी कामं करते मी. आय थिंक आय एम आउट ऑफ फ्रेम, पण तो लॅम्प मला खटकत होता मागे, चांगला इथे दिसत नव्हता, सो मी तो काढला. शक्य तितकी प्लेन बॅकग्राऊंड असावी ऑडिशन शूट करताना, असा सगळ्या कास्टिंग डिरेक्टर्सचा आग्रह असतो. त्यामुळे आमचं अख्खं घर जरी फ्रेम्सनी आणि पोस्टर्सनी भरलेलं असलं तरी ही एक भिंत मी खास ऑडिशनसाठी पूर्ण रिकामी ठेवलेली आहे, जेणेकरून एका छान पांढऱ्या बॅकग्राऊंडवर मला सगळे ऑडिशन्स शूट करता येतील. या उषा सुद्धा मला असं वाटतंय की मी हलवायला हव्यात, त्यामुळे मी फक्त फ्रेमच्या बाहेर करते, बेडच्या या साईडला आणून ठेवते. परत एकदा कॉस्ट्युम नीट करायचा. बेसिकली ऑडिशन शूट करता या बाकीच्याच गोष्टींमध्ये फार वेळ जातो. आता 2 मिनिटांची ऑडिशन आहे, पाठांतर छान झालेलं आहे, त्यामुळे ती अशी पटकन करणार. विश मी लक, गणपती बाप्पा मोरया. आता मी ऑडिशन रेकॉर्ड करते आहे आणि असीमने येऊन माझ्यासाठी हे BTS शूट केलेले आहेत. सो थँक्यू असीम. हे कॅरेक्टर जे आहे ते थोडंसं निगेटिव्ह शेड्सचं कॅरेक्टर आहे, त्यामुळे सध्या जरा असा हा खुन्नसवाला भाव आहे. दॅट्स इट. झालेली आहे माझी ऑडिशन शूट करून. आता ती एडिट करायची. एडिट म्हणजे माझे 3-4 टेक्स मला घ्यावे लागले, फंबल झाले मी मध्ये. सो त्यातला जो चांगला टेक आहे शेवटचा तो मला कापावा लागेल, एडिट करावा लागेल आणि तो एडिट करून मी आता पाठवून देईन. अँड देन आय विल वेट फॉर द फीडबॅक. बरेचदा काहीतरी त्यांच्या सजेशन्स येतात, काही वाक्य त्यांना बदलून हवी असतात किंवा एक नॉच वरचा ड्रामा थोडा खालचा, असं काही काही त्यांचं असतं. सो मी अशीच रेडी राहून त्यांच्या फीडबॅकची वाट बघणार आहे आणि जे काही येईल त्यानुसार परत शूट करावं लागलं तर तसं करून पाठवेन आणि ओके आलं तर मग काय, डन फॉर द डे. मला फीडबॅक आलेला आहे आणि ऑडिशनचा टेक ओके आहे, त्यामुळे पुन्हा करण्याची गरज नाही आहे. सो झालेली आहे ऑडिशन करून. बाय द वे, मी तुम्हाला ऑडिशनचे बिट्स म्हणजे ॲक्च्युअल ऑडिशन मी काय शूट केली, त्याचं स्क्रिप्ट, त्याचे डायलॉग्स, हे सगळं काहीच नाही दाखवू शकणार, कारण ऑफकोर्स इट्स इन अपकमिंग प्रोजेक्ट. त्यामुळे त्यांचं जे स्क्रिप्ट आहे ते कॉन्फिडेन्शियल असतं. इव्हन आमचा जो ऑडिशनचा व्हिडिओ असतो ना तो आम्ही यूट्यूबला अपलोड करून त्याचीच लिंक पाठवत असतो, पण ती अनलिस्टेड असते. म्हणजे ज्यांना मी ती लिंक पाठवेन तेच फक्त ती बघू शकतात. मी असं पब्लिकली तो व्हिडिओ किंवा त्याचे काही पार्ट्स असं नाही दाखवू शकणार आहे. सो सॉरी, पण बाकी प्रोसिजर तरी तुम्ही बघितलेलीच आहे. सो आता ऑडिशन तर शूट करून झालेली आहे. आता सगळी रूम पुन्हा आवरायची आहे मला, कारण खूप पसारा झालेला आहे. मेकअपचं सामान सगळं तसंच पडलंय. आता ऑडिशन नंतर सुद्धा पुन्हा हे आवरण्याचं एक एक्स्ट्रा काम असतं. हां, ती शेवटची स्टेप. ती काय आता मी शूट करत बसत नाही, कारण तुम्हाला खूपच बोर होईल ते, पण मी लगेच आवरून ठेवणार आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळा माझा व्हिडिओ बघितला आणि आय होप तुम्हाला मजा आली असेल, कारण मला शूट करायला खूप मजा आली. सो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, अजून काही डिटेल्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जी काही तुटपुंजी माहिती मला आहे किंवा मला जो काही थोडाफार अनुभव आहे त्यानुसार मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. आणि हां, मला हा रोल मिळो यासाठी मला शुभेच्छा द्यायला विसरू नका. हां, आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये किंवा एखादी छान हेल्दी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हेल्दी रहा. बाय.